पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोनगाव येथे ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमिततेविरोधात सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. सन 2023 ते 2026 या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या रस्ते व इतर विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते दयानंद सोमनाथ आवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून सरपंच सौ शैलजा भानुदास गोफणे, माजी सरपंच सौ शीतल राजेंद्र इंगवले आणि ग्रामविकास अधिकारी सुभाष किसन बढे यांच्यावर बोगस नोंदी करून विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास अहवाल जाहीर करावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी गंभीर आरोप करत सांगितलंय की सोनगाव येथील आंदोलन करणाऱ्यांवर जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण लागले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांना येत्या 8 दिवसांमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व कामांचा लेखाजोखा आणि संबंधित माहिती उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन पंचायत समितीच्या वतीनं देण्यात आलंय. मात्र चौकशी अहवाल आणि संपूर्ण माहिती समोर येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कॅमेरामॅन चंद्रशेखर केंगार सोबत प्रतिनिधी अमित गोरे यांची रिपोर्ट. आपल्या गावातील काय तुला त्याचं पडलंय का आवाज नाही पडलं तुला आम्ही निवडून दिला. इथं काय होते ते बघायला येत नाही. डायरेक्ट असा मोठा माणूस आले तुम्ही काय चालतंय काय कळतं का तुला? नाही तुला कळतं का? तिथं मी कोणाशी बोलत होतो? मी किरणदाराशी बोलत होतो. तुला काय बोलते? ऐक मी संविधानिक बोलत होतो. मी एखादा वाक्य वाईट वक्त बोललो कोणाला नाही. व्हिडिओ शूटिंग काही मीटिंग झाल्याबद्दल आता बाहेर येण्यासाठी आलेला आहे. पाठिंबाच्या काही काळामध्ये विकास अधिकाऱ्यांच्या सूचना आल्यानंतर त्यांनी मला म्हणजे तुमचं लेखी अर्जद्वारे तुम्ही मला केली आहे. साहेबांना मी लेखी देऊ शकत नाही. मी आरोप नाही. मी केले आहे. चौकशी पूर्ण करा आणि माहिती अधिकार मी दिलेला आहे. त्याचा वेळ निघून गेलेले आणि त्याचे मुदत संपलेले. आता मला अपेलात जावं लागेल. अपेलात गेल्यानंतरही मला माहिती मिळणार आहे. मला माहिती आहे. तसं नंतर दुपारी सर्व ग्रामस्थ बारामती पोलीस स्टेशनला गेलो. तर मला आंदोलन सोडून तिथे यावं लागलं. काही साहेबांच्या आदेशानुसार तुमच्याशी चर्चा करायची. ज्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते ते दोन्ही सरपंच त्यांना पी साहेबांसाठी कागदपत्रे पुरावे लावले. त्यांनी सगळे वाचले. त्यांनी सगळ्यासमोर चर्चेत असं सांगितलं यांना 8 दिवसामध्ये माहिती उपलब्ध करून नाही दिल्यास फक्त वेळू साहेबांना पी साहेबांनी फोन केला. तात्काळ यंत्रणा ही तुमचं काम आहे त्याला वेळेत माहिती देणं, माझं काम आहे बंदोबस्त देणं. सगळी त्याही समोर सगळी चर्चा झालेली आहे. ग्रामसेवकाला तंबी दिली. मला ग्रामपंचायतीने लेखी दिलेलं आहे. या 8 दिवसामध्ये तुम्हाला ती माहिती उपलब्ध करून देऊ. उपलब्ध माहिती नाही झाल्यास येऊन आंदोलन तीव्र करून त्याच ठिकाणी मी धरणे आंदोलन करणार आहे. ही चर्चा पारंपरिक झाली. त्यांचा मोबाईलवरून व्हिडिओ साहेबांना सूचना केली. तात्काळ यांना माहिती लवकर कशी मिळेल अशा पद्धतीने मिळेल. सभापती तिथं आले. सभापती आल्यानंतर सभापती माझ्यासोबत चर्चा करत होते. चर्चा करत असताना शीतल इंगवले, राजू इंगवले, ते राजू इंगवले, त्याच्यानंतर कालिदास इंगवले तिथं आले. तिथं सभापती चर्चा झाल्यानंतर मी 5 वाजता घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्याचं माझं व्हिडिओ आहे की कोयतं येऊन आलेला इंग्लिश प्रसारित त्याचा माझ्याकडे मोबाईल व्हिडिओ आहे. व्हिडिओसुद्धा मी प्रसारित करू शकतो. ते झाल्यानंतर संध्याकाळी मला पण गावात बोलावलं झालं. त्याच्यामध्ये आपल्यासाठी गेलं असं करून मला दमदाटी केली. यांना दमदाटी बी करण्यात आलेली आहे. ह्याच्या अगोदर 2 व्यक्तींनी शिवी दिल्या होत्या. तरी म्हणलं आंदोलन आपलं सुरळीत चालवून गालबोट लागू नये म्हणून मी आंदोलन शांततेत करत होते. आता वेळू साहेबांची चर्चा झाली. तुम्ही बघितले सभापतीने आदेश दिलेले आहेत. 4-8 दिवसात सगळी यंत्रणा कामाला लागेल आणि मला जर त्यांनी 8 दिवसात माहिती जर नाही दिली शेवटी मला ते आंदोलन ती करावंच लागणार आहे. करणारच आहे. म्हणजे एवढं आंदोलन करून देखील प्रशासन एवढं हलगर्जीपणा करत असेल. हलगर्जीपणा का करत असेल आणि त्यांना ह्यातनं हलगर्जीपणा करून काय मिळतं? शेवटी ह्यांनी थोडा जर हलगर्जीपणा जरी केला तर शेवटी वकिलांनी माझी डॉक्युमेंट दिलेलं आहे. कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये चांगली वकिलांची माझी चर्चा झालेली आहे. माझे आवश्यक परवानगी मी त्यांच्याकडे सादर केलेलं आहे. त्याच्यामध्ये ही प्रशासन किती लवकर कारवाई करते. त्याच्यानंतर वकील पण ह्यांनी ह्याच्यावर पुण्याला पार्टी करून पण बीडी वाजतील शिव असतील संबंधित अधिकारी त्या हिसाबाने आम्हाला शब्द दिले की वास्तविक पाठी त्या हिसाबांचं काम नाही. या वातावरण गावात चिघळू नये किंवा आंदोलन बिघडू नये
म्हणून या सगळ्या गोष्टी साहेबांनी विनंती केली आम्हाला ती फक्त 8 दिवस मर्यादित आहे. आंदोलन संपलं 8 दिवसाची मर्यादा दिलेली आहे. आपल्या दिवशी 9वा दिवस जर उजाडला 9वा दिवशी जे मला 10:30 माहिती नाही मिळली त्या ठिकाणी मी आंदोलनाला बसला. मला पोलिसांनी प्रोटेक्शन देऊ किंवा न देऊ हा पोलीस प्रशासनाचा भाग आहे. वेळ पडली तर आता माझ्या त्याच्यात ती व्हिडिओ आहे की काल काय झालेलं मला आमच्या मित्रांनी पाठवली. त्या पर्यटन स्थळी मी नव्हतो तेच मला त्याचंच पोलीस कर्मचारी सोडायला ते तुम्ही इथं निघून जाऊ म्हणजे या पद्धतीने सगळं आता निर्णय झालेले आहे. त्याच्याबद्दल आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये न्याय त्या अपेक्षित आहे हीच माझी विनंती. लवकरच नेहमी अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा दैनिक समतेचा आवाज आणि बातम्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.